आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. पावसाचं थैमान. दिव्यातील शीळ गावात पावसाचा फटका अंत्ययात्रेला बसला. गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्याची ग्रामस्थांवर वेळ. नाशिकच्या मालेगावमधील कलेक्टर पट्टा भागात घराचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेत आजीसह नातवाचा मृत्यू. रेस्क्यू करून घरातील इतरांना बाहेर काढलं. परशुराम घाटातील पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट कॉन्क्रीट मार्ग खचला. पायऱ्यांच्या स्वरूपातील कॉन्क्रीट चॅनल तुटलं. तुटलेला कॉन्क्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत. तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका, तर गॅबियन भिंतीच्या पायाखालची मातीही सरकली. रत्नागिरी सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कुंभर्ली घाटात 4 ठिकाणी संरक्षक भिंती धोक्यात. घाटातील अनेक ठिकाणी खोल दरी आणि उंच उतार असल्यानं अपघाताची शक्यता अधिक. सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर. वसई-विरारसह नालासोपाऱ्यात पावसाचं थैमान. रस्त्यांना तलावाचं स्वरूप. अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं. वाहनं पाण्याखाली. कोल्हापूरमधील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. एसटी बसच्या दूरवस्थेचा एक धक्कादायक प्रकार समोर. जळगाव शहादा बसमध्ये पावसाच्या पाण्याची प्रचंड गळती. चक्क बसच्या आतच छत्र्या उघडून प्रवास. प्रशासनाच्या कारभारावरच तीव्र नाराजी व्यक्त. पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढला. 2 दिवसांच्या पावसामुळे पाणीसाठा 8.12% पोहोचला. 7 धरणांपैकी 5 मोठ्या धरणांमध्ये अद्याप पावसाचा जोर नाही. महाबळेश्वर पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद राहणार. सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर. आंबेनळी घाट 3 ते 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद. संपूर्ण पावसाळ्यात घाटातील रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी. अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश. विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा. डहाणूतील 30 हेक्टर जमीन वनविभागाला मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. ₹1 प्रति चौरस मीटर या नाममात्र दरानं जमीन देण्याचा निर्णय. समान नागरी कायदा आणण्यासाठी फडणवीस सरकारच्या हालचाली. समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात केली जाणार समितीची स्थापना. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समान नागरी कायदा आणण्यासाठी आग्रही. अण्णा हजारेंचं 5 जुलैचं उपोषण रद्द. माहिती अधिकार नियमातील बदलांना सरकारनं स्थगिती दिल्यानंतर निर्णय. केवळ स्थगिती नको, नवे नियम रद्द करा, अण्णा हजारे यांची मागणी. मुंबईत मराठीचा आग्रह धरणं चुकीचं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये जो माणूस येतो तो पोट भरण्यासाठी येतो. मराठी आलं पाहिजे, पण जबरदस्ती योग्य नाही. रामदास आठवले यांची भूमिका. पुण्यात पाऊस पडत असतानाही झाडांना पाणी. पालिकेच्या अक्कलशून्य कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त. पौड रोड मेट्रो स्थानकाच्या खालचा व्हिडिओ व्हायरल. रस्त्याच्या बाजूला लावलेल्या शोभेच्या झाडांना पाणी घालतानाचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोलीतील औंढा नागनाथ परिसरातील प्रसाद स्टॉलवर एफडीएचे छापे. पेढा विक्रीचे परवाने नसलेले स्टॉल सील. 93 किलो पेढे नष्ट. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागानं केलेल्या कारवाईवर हायकोर्टाकडून प्रश्नचिन्ह. वर्ध्यातील गोरज भंडारवरील कारवाईबाबत नागपूर खंडपीठाकडून प्रश्नचिन्ह. नोटीस न बजावता थेट कारवाई कशी केली, हायकोर्टाचा सवाल. राज्यातील 154 हॉटेल्सची मुंढेंकडून तपासणी. 154 पैकी राज्यातील 32 हॉटेल्सचे परवाने रद्द. 66 हॉटेल्सना सुधारणा करण्यासंदर्भात नोटिसा दिल्याची एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती. स्टिंग, रेडबुल यांना 30 जून पूर्वीच नोटीस काढल्या. एनर्जी ड्रिंक असं त्यावर लिहिता येणार नाही. तुकाराम मुंढे यांचे निर्देश.